हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी एकदम नवीन रेसिपी आणलेली आहे जिचं नाव आहे मसाला पालक पनीर। ही नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी रेसिपी असणार आहे। या ठिकाणी तुम्ही मसाला पालक पनीरचा कलर, टेक्स्चर व ग्रेव्हीची थिकनेस बघू शकता, अगदी परफेक्ट आहे। अशी परफेक्ट ग्रेव्ही कशी बनवायची ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत। चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हे मसाला पालक पनीर बनवण्यासाठी इथे आपण एक पालकची जोडी व्यवस्थित निवडून घेतलेली आहे। पालक घेताना ती छोट्या पानांची किंवा मोठ्या पानांची असली तरी चालेल। पालक स्वच्छ करण्यासाठी 10 ते 15 मिनिटे आपण पालक अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहोत। 10 मिनिटे झालेली आहेत। आता आपण अशा प्रकारे पालक व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहोत। पालक 10 मिनिटे पाण्यामध्ये भिजल्यामुळे त्याला लागलेली माती भिजते व ती व्यवस्थित निघून येते। यानंतर आपण 1-2 पाण्याने अजून पालक स्वच्छ धुवून घेणार आहोत। पालक अजून 2दा मी स्वच्छ पाण्याने इथे धुवून घेतलेला आहे। रेसिपीचं नावच मसाला पालक पनीर असल्यामुळे यामध्ये कोणकोणते मसाले लागणार आहेत ते आपण बघूयात। या ठिकाणी 1 ते 2 इंच अद्रक मी अशा प्रकारे सोलून कापून घेतलेला आहे। भरपूर असा लसूण इथे मी घेतलेला आहे। खडे मसाल्यामध्ये इथे आपण थोडीशी दालचिनी, 3 विलायची, 1 तेजपत्ता, 3 ते 4 मिरे व 3 ते 4 लवंग इथे घेतलेले आहेत। आता आपण कढईमध्ये 1 ते 2 वगळी तेल घेणार आहोत। तेलामध्ये सर्वात अगोदर बारीक खडे मसाले आपण घालणार आहोत। तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। आता आपण यामध्ये कापलेले अद्रक व लसूण घालणार आहोत। 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये तेजपत्ता सुद्धा ॲड करणार आहोत। तेजपत्त्याचा कलर खूप लवकर बदलतो, त्यामुळे आपण इथे तेजपत्ता शेवटी घातलेला आहे। तेजपत्ता सुद्धा परतल्यानंतर आपण यामध्ये आता स्वच्छ धुवून घेतलेली पालक घालणार आहोत। सर्व पालक कढईमध्ये ॲड केल्यानंतर आपण 1 ते 2 मिनिटं सर्व पालक व्यवस्थित खाली बसू देणार आहोत। पालकामध्ये छान चव उतरावी यासाठी आपण इथे 1/4 टीस्पून मीठ घालणार आहोत। पालक बऱ्यापैकी कमी झालेले आहे। आता आपण पालक व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पालक व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण 4 ते 5 मिनिटं यावर झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून खडे मसाल्यांमधला फ्लेवर पालकमध्ये अगदी व्यवस्थित उतरेल। या पद्धतीने पालक शिजवल्यामुळे पालकाचा जो डॉमिनेटिंग फ्लेवर आहे तो पूर्णपणे नाहीसा होतो व आपल्याला त्याची छान चव मिळते। मिक्सरमध्ये दळण्यासाठी पालक व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे। पालक थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेणार आहोत। अशा प्रकारे अतिशय फाईन आपण हे दळून घ्यायचं आहे। यामध्ये दळताना पाणी ॲड करायची गरज नाही। फोडणीसाठी 2 ते 3 वगळी आपण इथे तेल घेणार आहोत। तेल तापल्यानंतर त्यामध्ये 1/4 टीस्पून मोहरी व 1/4 टीस्पून जिरे आपण ॲड करणार आहोत। इथे मी 3 मीडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत, ते आपण आता तेलामध्ये ॲड करूयात। तेलामध्ये कांदा परतून घेऊयात। या ठिकाणी आपण कांदा खूप जास्त सॉफ्ट सुद्धा करणार नाहीये, थोडासा अर्धा कच्चा आपण ठेवणार आहोत। अशा प्रकारे 3 ते 4 मिनिटं कांदा परतल्यानंतर आपण यामध्ये मसाले ॲड करूयात। या ठिकाणी मी 1 टेबलस्पून पनीर मसाला घेतलेला आहे, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिर्च घेतलेली आहे व त्यासोबतच 1 टीस्पून हळद मी इथे घेतलेली आहे। सर्व मसाले ॲड करून व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। आपण या ठिकाणी पालक दळताना त्यामध्ये खडे मसाले सुद्धा दळून घेतलेले आहेत, त्यामुळे त्यामध्ये सुद्धा थोडासा स्पाइस ॲड झालेला आहे। दळलेल्या पालकचा सुद्धा तिखटपणा वाढलेला आहे, त्यामुळे दळलेला पालक अगोदर टेस्ट करून तुमच्या गरजेप्रमाणे नंतर यामध्ये मसाले कमी किंवा जास्त ॲड करू शकता। मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतल्यानंतर आपण या ठिकाणी 2 मीडियम आकाराच्या टोमॅटोची अशा प्रकारे प्युरी बनवून घेतलेली आहे, ती आता आपण यामध्ये ॲड करूया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून पाणी ॲड करणार आहोत, जेणेकरून शिजताना मसाले करपणार नाहीत। 1 ते 2 मिनिटं टोमॅटो प्युरी व्यवस्थित शिजल्यानंतर आपण यामध्ये बारीक दळलेला पालक ॲड करणार आहोत। पालक व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। यावेळी गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे। या ठिकाणी मी मिक्सरमध्ये असलेले अतिरिक्त पालक व्यवस्थित पाणी घालून काढून घेतलेले आहे, तेच पाणी आपण इथे ॲड केलेलं आहे। या ठिकाणी गरम पाणी ॲड करून तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी पालकची थिकनेस ठेवू शकता। थिकनेस ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये मी अजून थोडे गरम पाणी ॲड केलेले आहे। अशा प्रकारे आपण पालक पनीरची थिकनेस ठेवलेली आहे। आता आपण यामध्ये 1/2 टीस्पून मीठ ॲड करणार आहोत। आपण पालक शिजताना सुद्धा मीठ ॲड केलेले होते। यानंतर गॅसची फ्लेम लो करून आपण यावर 4 ते 5 मिनिटं झाकण ठेवणार आहोत। पालक शिजत आहे तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये 1 ते 2 वगळी तेल घेणार आहोत।
इथे मी 250 ग्रॅम पनीर अशा प्रकारे बारीक क्यूब्समध्ये कापून घेतलेले आहे. हे पनीर आपण 2 ते 3 मिनटं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. पनीर फ्राय करताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. पनीर फ्राय करताना पनीरचा कलर चेंज न होऊ देता आपण ते फ्राय करणार आहोत. 2 ते 3 मिनटे फ्राय केल्यानंतर आपण हे पनीर पालकमध्ये ॲड करूया. पनीर ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. पनीर मिक्स करताना अगदी हलक्या हाताने मिक्स करायचे आहे, जेणेकरून पनीर तुटणार नाही. कारण आपण पनीर अगदी थोडा वेळ फ्राय केलेले आहे, त्यामध्ये जास्त ठिसूळपणा आहे. जर आपण पनीर जास्त वेळ परतले असते तर त्यामध्ये थोडासा रबरासारखा चिकटपणा आला असता. आता आपण यावर 2 ते 3 मिनटं झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून पनीरमध्ये मसाल्यांचा फ्लेवर व पालकचा फ्लेवर अगदी छान उतरेल. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. आता आपण गॅस बंद करूया. अगदी हलक्या हाताने पनीर एकदा मिक्स करून घ्यायचे आहे. आपले मसाला पालक पनीर अगदी रेडी झालेले आहे. सर्व करताना आपण यावर एक एक्स्ट्रा तडका देणार आहोत. हा तडका ऑप्शनल आहे. मसाला पालक पनीर सर्व करताना आपण तेलामध्ये थोडीशी काश्मीरी लाल मिर्च व त्यासोबतच बारीक चिरलेला लसूण घालून यावर आपण तडका देऊन घेतलेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.